800 वर्षापूर्वी त्या मायंभट्ट नावाच्या ब्राह्मणाने घेतलेला आहे. इतक्या उच्च प्रतीचं वस्त्र देवाला अर्पण केलं आणि मायंभट्टाच्या मला सहज मनामध्ये आलं की इतक्या उच्च दर्जाचं वस्त्र फक्त मीच अर्पण करू शकतो. सगळ्या गावाला पंगत, साधू संतांना पंगत, आणि ते अंगावर रेशमी असलेलं वस्त्र, तो पितांबर श्री गोविंद प्रभू महाराजांनी नालीमध्ये टाकला. नालीमध्ये टाकला तर स्वीकारला नाही, नालीमध्ये टाकला आणि त्यावर पाय दिले. त्यावेळेस नागदेव आचार्य म्हणतात, भटो तुम्ही काही मनोरथ केला का? म्हणून हो, सहज माझ्या मनामध्ये आलं की इतक्या किमतीचं वस्त्र, 800 वर्षापूर्वी जर लाखो किमतीचं वस्त्र असेल, त्याला सोन्याच्या तारा लावलेल्या होत्या. सोनसळा, सोनेसळा म्हणता तुम्ही, बघा, कासे सोनसळे सळा पांघरे पाटोळा अभंगामध्ये तुम्ही म्हणता ना, तर त्याला सोन्याच्या तारा लावलेल्या असायच्या, म्हणून त्याची लाखोची किंमत होती. इतक्या उच्च प्रतीचं वस्त्र देवाला वाहिल्या गेला आणि देवाने काढून ते असं नालीमध्ये टाकलं. अभिमान झाला तुका म्हणवाला गेला, तुका म्हणवाला गेला, तुका म्हणवाला गेला. अभिमान झाला तुका म्हणवाला गेला, तुका म्हणवाला गेला, तुका म्हणवाला गेला. आणि मग नागदेव आचार्य मायंभट्टांना म्हणतात, अरे कुणीकडे अनंत ब्रह्मांडाचा मालक तो परमेश्वर, आणि कुणीकडे तुझं हे नाशिवंत पदार्थ, एक वस्तू नाशिवंत आहे, प्रपंचाची आहे, आणि ते स्वीकार करतात. हे तुझं भाग्यमान, हे तुझं भाग्यमान, ते स्वीकार करतात. नाहीतर मुळामध्ये जर आपण खोलामध्ये गेलो तर ईश्वर पदार्थाला तुमचा प्रपंच पदार्थ काय सुख देऊ शकतो? तुम्ही पुरणपोळी तयार केली, पुरणपोळी ही प्रपंचाची आहे, माती प्रपंचाची आहे आणि पुरणपोळी प्रपंचाची आहे, ध्यानात घ्या. ह्या नाशक्या प्रपंचाचं महत्व फक्त जीवांना, जीव हा ठकठकीत कोरडा आहे, त्याच्याकडे काहीच नाही. देव शब्द पाहिजे आपल्याला, मग कसा आहे तो परमेश्वर? परम ऐश्वर्य आथिला. तो परमेश्वर समर्थ, भले ते करू शके, शास्त्रामध्ये असं आहे. परम ऐश्वर्य आथिला, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश या पंच प्रकाराने समृद्ध आहे तो परमेश्वर. आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय नित्य निरामय. निरामय
कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ. परमेश्वर कसा आहे? सर्व करता आहे. त्याच्या इच्छेने सगळं चालतं. कर्तुम अकर्तुम काहीच करीत नाही असा पण एक तो वेगळा राहतो, असं वेगळा. अन्यथा कर्तुम जे कधी होणं शक्य नव्हतं ते करणं, ते पुन्हा परमेश्वर करू शकतात. आणि समर्थ काहीही करू शकतात. आणि परम ऐश्वर्य आथीला. मग त्या परमेश्वराच्या जर आपण शोधामध्ये निघालो, 6 शास्त्रामध्ये शेष नारायणापर्यंतची जाणीव आहे. जे आगम शास्त्र आहे भैरवांनी निर्माण केलेलं, त्या ठिकाणी अष्टमाशब्दीचं सामर्थ्य येतं. त्याचं आचरण नवनाथांनी केलेलं आहे. त्या शास्त्राचा अभ्यास नवनाथांचा आहे. म्हणून ते सामर्थ्य अंगी बांधतं अष्टमाशब्दीचं. आणि महिमा लंगिमा हे सगळं सामर्थ्य वशित्वंच प्राकाम्यम प्राप्ती अशक्य असं काहीच राहत नाही. ते आगमशास्त्र आहे. ते आता नाही दिसत. आगमशास्त्रामध्ये अष्टभैरवापर्यंत जाणीव आहे. कवनी एक वेद विभाग चैतन्याच्या अस्तित्वात जाणे तथा बोले. म्हणून वेदामध्ये चैतन्य मायेची माहिती आली आहे. उत्तर मीमांसा वेदांत असंही त्याला नाव आहे. आणि म्हणून ब्रह्म जो परमेश्वर त्याची जाणीव ब्रह्मविद्येमध्ये आली. म्हणून तुम्हाला आठवतं का, ममता कुलकर्णी ही हिरोईन महामंडलेश्वर झाली ह्या कुंभमेळ्यामध्ये. तर तिची मुलाखत चालू होती. मग ते म्हणे ऐसा थोड़ी मिलता है महामंडलेश्वर पद, ब्रह्मविद्या का अभ्यास करना पड़ता है, ऐसा करना पड़ता है, वैसा करना. उगा थापा मारत होती. 2-4 वर्षामध्ये तुझा ब्रह्मविद्याचा अभ्यास होतो का? अरे जन्म जायला लागला तरी आणखीन पूर्ण होईना. म्हणून चैतन्य मायेच्या पलीकडे चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवाते रक्षिता होय उद्धरिता होय. तो गोपाल कृष्ण परमात्मा, तो ब्रह्म परमेश्वर आहे. ते दत्तात्रय महाराज ते ब्रह्म परमेश्वर आहे. हे अवतार आले ना या ठिकाणी समाजाला धर्म सांगण्यासाठी आले. सर्व धर्मानं परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मला शरण या. गोपाल कृष्ण महाराज म्हणतात मला शरण या. मग आलो तुम्हाला शरण, तुम्ही काय करसाल? अहम तो सर्व पापेभ्यो, मी तुमच्या सगळ्या पापाचा नाश करेल. आणि मोक्षयिष्यामि मा शुच, मी तुम्हाला मोक्ष देईन. ज्या आनंदाची चर्चा आपण करत होतो, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश आनंद, महाराजांनी या ठिकाणी आनंद शब्दावर त्याला प्रमाण दिलं. तर आनंद असा आहे परमेश्वराच्या ठिकाणी की तो भरभरून वाहतो आहे. जशी विहीर भरली पाण्याने आणि ती व्हायला लागली, त्याला म्हणतात ओसंडून वाहणे. हा आनंद परमेश्वराचा ओसंडून वाहतो आहे. असा आहे परमेश्वर. हा आनंद जीवाला द्यावा असं वाटलं म्हणून सृष्टीची रचना केली. म्हणून हे सगळे घर सगळं ब्रह्मांड तयार केलं. फक्त हा आनंद द्यायचा आहे. मग तुम्ही म्हणसाल तिकडेच न्यायचे होते. कुठे हे जीव सगळे पडले असतील मग तिकडेच त्यांनी न्यायचे होते. तसं नाही. योग्य करावे लागते आधी ते योग्य करावे लागतात. फुलपाखराची म्हणजे भुंग्याची आणि त्या शेणातल्या किड्याची मैत्री झाली. योग्यता नसेल तर काय होतं? किंवा पैसे भरून डॉक्टर झाला, त्याला माणसं मारायला सुरुवात केली ना, पैसे भरून डॉक्टर होत असते का? त्याचा अभ्यास करावा. काल परवाची बातमी आहे, म्हणजे बाई का मेली? जाळल्यानंतर राख उचलायला गेले तर ब्लेड सापडलं. कोणतं ब्लेड होतं ते? ऑपरेशनचं ब्लेड होतं. म्हणजे ह्या मूर्ख डॉक्टरांनी ती ब्लेड पोटातच सोडून दिलेली होती. मेली ना ती. आणि मग घरच्या राख उचलायला गेले तर ते ब्लेड. पैसे भरून डॉक्टर झाल्यावर असं योग्यता असली पाहिजे. अहो योग्यताच नाही लोकांमध्ये. एवढी माकड चाळे दिसते, कोणला बोलावं? गप्प बसून घ्यायचे, नाही तर डोळे लावून घ्यायचे. जास्तीत जास्त डोळे लावून घ्यायचे ना आपलं भजन करायचं. माकड चाळे पाहता पाहता आपलं डोकं कामात होत जातं. त्याच्यापेक्षा पाहणं नको. ते गांधीजीचे 3 माकड आहे ना,
बुरा मत सुनो, बुरा मत देखो, हे सगळे माकड झाले. आणि म्हणून योग्यता असली पाहिजे. अन्नदान करायचं तर योग्यता असली पाहिजे, धर्मबुद्धीने ते झालं पाहिजे, अभिमान नको. त्या भ्रमराची आणि त्या शेणातल्या किड्याची दोस्ती झाली. आता दोस्ती झाल्यावर मग ये बा माझ्या घरी चहा घ्यायला, ये माझ्याकडे जेवायला. भ्रमर राहता कमळाच्या फुलावर, शेणातला किडा राहतो आपल्या